महाविकास युतीने आभार मानलेलेच आहे. सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोण कोणाबरोबर आहे हे काय सांगता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये आघाडी आणि महायुती अशी एकत्रित असायची, पण निर्णय आमच्या महायुतीने चांगला घेतला की महाविकास आघाडीची जास्त चर्चा न होता चर्चा महायुतीत झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एकत्र यायचं, शक्य नसेल त्या ठिकाणी आपण आपल्या बळावर लढायचं आणि आपली आपली ताकद वाढवायची, अशा पद्धतीचा निर्णय किंवा अशा पद्धतीची चर्चा सुरुवातीला झाली आणि एकमेकाच्या विरोधामध्ये कटू वातावरण निर्माण होईल असं काही बोलायचं नाही अशी चर्चा सुरुवातीला झाली. इलेक्शनच्या काळामध्ये थोडं काही बोललं की थोडी चर्चा उलट होती, पण महायुतीला अत्यंत चांगलं यश मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र आहोत. ज्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आता नगरपालिकेचे अध्यक्ष पद तर डायरेक्ट चिंतितून आहे. त्याच्यामध्ये आता मी लोणावळ्याला बघितलं की 10 नगराध्यक्ष उमेदवार आहे. बऱ्याच दिवसानंतर निवडणूक होत असल्यामुळं अनेक पक्षामध्ये बंडखोरी आहे. त्यानंतर अपक्षांची संख्या फार मोठी आहे. लोणावळ्याचा रिपोर्ट पाहिला तर तिथं आमचे सूर्यकांत वाघमारे अध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहे आणि तिथे सुरुवातीला भाजपने सांगितलं की तुम्हाला ते एसी जागा आहे त्यामुळे ती आरपीआयला देण्यात येईल, सूर्यकांत वाघमारेला देण्यात येईल, कारण मागच्या वेळेला ते 3 महिने अध्यक्ष होते एकदा आणि त्यांना चांगला नगरपालिकेचा अनुभव आहे. ते नगरसेवक अनेक वर्ष राहिलेले आहेत. सुरुवातीला बीजेपीने सांगितलं की आपल्याला नगराध्यक्ष पदाची नगराध्यक्ष आरपीआयला देतो, त्याने काही दिलं नाही. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या ग्रुपने शिळकेचे आमदार त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अध्यक्षपद देतो. दोघांनी न दिल्यामुळं मग आमची युती आता एकनाथ शिंदेसोबत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या ग्रुप सोबत आमची युती आहे आणि सूर्यकांत वाघमारे निवडून येतील अशी अपेक्षा. पण ठीक आहे, ॲज एक्झाम्पल आपल्याला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठी रणधुमाळी आहे आणि आमच्या महायुतीला सर्वात जास्त जागा मिळतील. माझं सर्व नेत्यांना नम्र निवेदन आहे की आता 2-3 दिवस राहिलेले आहे, त्याच्यामध्ये कटू वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य कोणी करू नये. आपली बाजू मांडायला हरकत नाही आहे, माझ्या पक्षाला मत द्या हे सांगायला हरकत नाही आहे, पण वातावरण बिघडेल अशा पद्धतीत कोणी बोलू नये असं माझं मत आहे. पण माझी सूचना अशी आहे महायुतीच्या नेत्यांना की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे, त्या ग्रामीण भागातल्या निवडणूक आहे. ग्रामीण भागामध्ये आपली ताकद आहे आणि पण तरी सुद्धा महायुती ज्या ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी महायुती करावी आणि रिपब्लिकन पक्षाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये 65, 66, 67 जागा जिल्हा परिषदेची आहे. त्याच्यामध्ये कुठे 8, 10, 6, 7 अशा रिझर्व जागा आहे. त्याच्यामधल्या 3-4 जागा तरी आरपीआयला द्याव्या आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहे त्या तालुक्यामधले एक तरी जागा आम्हाला मिळावी अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. आपण सर्व जिल्हा अध्यक्षांना सूचना दिलेली आहे आणि यादी बनवून त्या ठिकाणचा एक मूळ आमचा जो मित्रपक्ष आहे बीजेपी आहे, तर त्या बीजेपीच्या नेत्यांची चर्चा करावी आणि त्यांना ती यादी द्यावी, त्यांची चर्चा करावी. मी नंतर देवेंद्र फडणवीस आणि आपले चव्हाणजी जे आपले प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणार आहे आणि जर आम्हाला बीजेपीने जागा तर सोडल्या नाही, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असेल, अजितदादांची तिथे त्यांच्यासोबत युती करण्याच्या सूचना माझ्या आहे
ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची ताकद आहे त्या ठिकाणी ही युती करावी अशा माझ्या सूचना आहेत. पण आमच्या 3 महायुतीच्या पक्षांशिवाय इतरांची युती करू नये अशी माझी कार्यकर्त्यांना माझी सूचना आहे. पण आता या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी एकत्र आलेले आहेत, काही ठिकाणी बीजेपी आणि अशा पद्धतीच्या आघाड्या आता झालेल्या आहेत. त्यामुळं पण ठीक आहे, आता या लोकल बॉडीच्या निवडणूक असल्यामुळं आणि अनेक लोक उत्सुक असल्यामुळं ही निवडणूक थोडीशी खुर्चीची जरी असली तरी आम्हाला चांगले यश मिळेल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमच्या महायुतीला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर 29 महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, पिंपरी चिंचवड आहे, म्हणजे अशा सगळ्या ज्या महानगरपालिका आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं कोल्हापूरला महानगरपालिका आहे, सोलापूरला महानगरपालिका आहे, सांगलीला महानगरपालिका आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, अशा अनेक महानगरपालिका आहे. तर त्या महानगरपालिका सुद्धा महायुतीतून लढाव्या अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. आणि महानगरपालिकेमध्येही रिपब्लिकन पक्षाला आम्हाला काही जागा मिळाव्या यासाठी नक्कीच माझा प्रयत्न राहणार आहे. दुसरा मुद्दा आहे तो सध्या भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. अमृत महोत्सव जो आहे तो देशभर साजरा करण्यात आलेला आहे. माननीय आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये पार्लमेंटमध्ये जे संविधान भवन आहे, जुनं संसद भवन, त्याला संविधान भवन हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्या सेंट्रल हॉलमध्ये 26 तारखेला कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांनी संविधान मजबूत करण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे संविधान कोणी बदलू शकत नाही आहे. सर्व धर्मियांना आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. आणि मी एवढंच सांगतो की नरेंद्र मोदींच्या संबंधामध्ये आरोप प्रत्यारोप होतो. एकाच धर्माच्या लोकांना, हिंदू धर्माच्या लोकांना जास्त पाठिंबा देत आहे. आता देतात म्हणजे ते स्वतः ते हिंदू आहे आणि संविधानामध्ये आपापल्या धर्माला म्हणजे आपापला धर्म पाळावा अशा पद्धतीची भूमिका संविधानामध्ये आहे. पण नरेंद्र मोदीजी हे फक्त हिंदू धर्मियांनाच हे करतात असं नाही आहे. त्यांच्या सबका साथ सबका विकास मध्ये सगळा देश येतो आहे. त्यानंतर ते बोहरी समाजाच्या कार्यक्रमाला मुंबईमध्ये मुस्लिम समाजाच्या गेलेले आहे. त्यानंतर ते शीख समाजाच्या कार्यक्रमाला ते जातात. त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन समाजाच्या मुलांना, मुलींना आणि ऍक्टिव्हिस्टना गेल्या वर्षी आपल्या प्रधानमंत्री आवासामध्ये बोलवलं होतं आणि ख्रिसमस त्यांनी आपल्या पंतप्रधानांच्या हाऊसमध्ये साजरा केला होता. तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते जातात. मागच्या वेळेला आमचं सरकार आल्यानंतर आम्ही एक किरण रिजिजू आणि मी लीड घेऊन आम्ही बुद्ध जयंतीचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला नरेंद्र मोदीजी आले होते. त्यामुळे दुसऱ्या धर्माच्या कुठल्याच कार्यक्रमाला ते जात नाही असा आरोप करणं अत्यंत अयोग्य आहे. आणि म्हणून माझं मत असं आहे की अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप किती हे केले तरी आमची एनडीए देशामध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे. लोकसभेला आमचं नुकसान झालं पण नंतर भारतीय जनता पार्टीने आणि एनडीएने हरियाणा असेल, दिल्ली असेल, त्यानंतर महाराष्ट्र असेल, आता बिहार असेल, अशा अनेक राज्यामध्ये मोठं प्रचंड यश मिळवलेलं आहे.
आणि आता बंगालमध्ये लवकरच इलेक्शन येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी निवडणूक येईल त्या ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा आहे. देशाची इकॉनॉमी सध्या 4 नंबरवर आणण्यामध्ये नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारचा मोठा वाटा आहे. आणि कोणी काही म्हणू, राहुल गांधी जर म्हणत असतील की या देशाची इकॉनॉमी डेड आहे, तर आम्ही काही त्याबद्दल नाही बोलू शकत. आम्ही देशाची इकॉनॉमी त्यांचं सरकार असताना 10 वर होती, युपीए सरकार असताना. की आमचं सरकार आल्यानंतर 5 नंबरवर आली, नंतर आता 6 महिन्यापूर्वी 4 नंबरवर आली आणि एका वर्षानंतर आम्ही 3 नंबरवर जाऊ असा मला पूर्णपणे विश्वास आहे. नंबर 1 वर अमेरिका आहे, नंबर 2 वर चायना आहे, नंबर 3 वर जर्मनी आहे. त्यामध्ये जर्मनीच्या जागेवर आम्ही नक्की जाऊ असा मला विश्वास आहे. देशाची इकॉनॉमी डेव्हलप करण्यामध्ये आमच्या सरकारचा मोठा वाटा आहे आणि मोदींचा त्यामध्ये मोठं त्याची भूमिका आहे. त्यामुळं मत चोरी होतंय अशा पद्धतीचा आरोप करण्यात अर्थ नाही. लोकसभेला त्यांना एवढी मतं मिळाली त्यावेळेला आम्ही काय असा आरोप केला नाही किंवा मशीन खराब होती किंवा यांनी मतं चोरलेली आहे. मी सांगितलं की यांनी संविधानाचा असा प्रचार केला की त्यामुळं जे लोकांमध्ये गैरसमज झाला आणि आम्हाला मतं कमी मिळाली म्हणून आम्हाला जागा कमी मिळाल्या, पण सरकार आमचं आलेलं आहे अशी आम्ही भूमिका मांडली. पण जिथं आम्हाला यश मिळते तिथं फक्त त्यांचा हाच उद्योग आहे की मतं चोरी होतात. यादीमध्ये अनेक ठिकाणी जी त्यांनी त्रुटी दाखवलेली आहे त्या बरोबर आहे. एकाच पत्त्यावर 40 लोकांची नावं असणं किंवा अशा काही त्रुटी ज्या त्याच्यामध्ये आहे, एकाच माणसाचं नाव काही ठिकाणी असणं, त्या टेक्निकल अशा चुका आहेत, त्यांच्या चुका सुधाराव्या असं आमचं इलेक्शन कमिशनला म्हणणं आहे. पण मत चोरी करून आम्ही सत्तेवर आलो अशी भूमिका आमची नाही. काँग्रेसला आमचा एवढा सवाल आहे की एवढी वर्ष तुम्ही सत्तेवर होता, तेवढं काय तुम्ही मतं चोरली होती का? तुम्हाला लोकांनी मतदान केलं, तुम्हाला बहुमत मिळालं, तुम्ही सत्तेवर आलात. आज आमच्या पक्षांना, आमच्या एनडीएला अनेक ठिकाणी यश मिळतं आहे कारण आम्ही एवढ्या वर्षामध्ये 11.5 वर्षामध्ये मोठी कामं केलेली आहे म्हणून आमच्या सोबत लोक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा आम्हाला फार मोठा फायदा झाला. बिहारमध्ये सुद्धा महिलांसाठी नितीश कुमार यांनी अनेक निर्णय घेतले होते आणि त्यामुळं आम्हाला त्याही ठिकाणी फायदा झाला. आणि तिथं एनडीएचं जे श्रेष्ठत्व आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे. त्यामुळं आम्हाला देशामध्ये मिळते. पण माझी खंती आहे की रिपब्लिकन पक्षाकडं महायुतीच्या नेत्यांचं दुर्लक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा होत नाही आहे. रिपब्लिकन पक्षाला चर्चेमध्ये बोलवलं जात नाही आहे. त्याचा विचार एनडीएच्या नेत्यांनी करावा, माननीय मुख्यमंत्र्यांनी करावा. इलेक्शनच्या अगोदर RPIशी चर्चा केली पाहिजे. माझ्याशी करू नका. आमची स्टेट कमिटी आहे, अनेक ठिकाणी आहे, तर थोडंसं आम्हाला त्या ठिकाणी आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे किंवा आम्हाला निवडणुकीमध्ये जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही 20 जागांची यादी केलेली आहे आणि 20 जागांची यादी मला वाटतं चंद्रकांतदादा पाटील आणि आपले मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला एक 14-15 तरी जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. मुंबईमध्ये सुद्धा आमची महायुती म्हणून मुंबईला मात्र सगळे पक्ष एकत्र लढणार आहे आणि ठाकरे बंधूंचं मुंबईमध्ये सुद्धा चालणार नाही आहे. ठाकरे बंधूंना मुंबईमध्ये सुद्धा मोठा झटका देण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. आणि जरी ते दोघे एकत्र आले असले तरी मला वाटतं की उद्धव ठाकरे यांनी चूक केलेली आहे. राज ठाकरेंना सोबत घेऊन बाळासाहेबांचा ऑल इंडियाचा जो अजेंडा होता, उत्तर भारतीय आघाडी, गुजराती आघाडी, साऊथ इंडियाची आघाडी, मुस्लिम मायनॉरिटीची आघाडी, अनेक आघाड्या बाळासाहेबांनी बनवल्या होत्या, त्याच्यावर फार मोठा निगेटिव्ह इफेक्ट झालेला आहे. मराठी मतांचा काही ठिकाणी थोडा फायदा होऊ शकतो. सगळीच मराठी मतं 40% त्यांना मिळतील अशा भ्रमात त्यांनी राहू नये.
त्याच्यामधली 17-18 एक अर्धी मतं सुद्धा त्यांना मिळणार नाही. त्यामध्ये आमच्या महायुतीला मतं मिळतील आणि काँग्रेसला मतं मिळतील. त्यामुळं सगळीच मतं त्याला मिळतील असं अजिबात नाही. पण जिथं जास्त मतं मराठी आहेत तिथं काही ठिकाणी त्यांच्या जागा निवडून येऊ शकतात. पण ठाकरे बंधूंना मोठं यश अजिबात मिळणार नाही असं माझं मत आहे. आणि अनेक ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी महायुती सत्तेवर येईल अशी अपेक्षा आहे. मुंबईत किती जागा मागणार आहे? मुंबईमध्ये आम्ही एक 20-25 जागा मागतोय. आम्ही 25 जागांची यादी आम्ही बनवलेली आहे. आणि मुंबईमध्ये 227 जागा आहे. त्याच्यामधल्या 20-25 ची यादी देऊन आम्हाला एक 17-18 तरी जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. तसा आमचा प्रयत्न आहे. पुण्यात किती जागा मागतो? पुण्यामध्ये 20 जागा, यादी 20 जागाची बनवलेली आहे आणि त्यांच्याकडे दिलेली आहे दादांकडे आणि आपल्या मूळकडे. आरपीआयच्या चिन्हावरती सगळ्या जागा तुम्ही लढवणार? आरपीआयच्या चिन्हावरती तुम्ही सगळ्या जागा लढवणार आहे का? नाही, चिन्ह कुठलं लढायचं नाही. कोणा जागा तर आरपीआयला आम्ही मिळू. सोडेल आम्ही बीजेपीच्या सिम्बॉलवर आम्ही लढलो होतो. पण आम्ही काही बीजेपीमध्ये गेलो तर आमचे कार्यकर्ते आता अजिबात नाही आहे. तर आता अलीकडे प्रभाग पद्धती आहे त्यामुळं आमचं वेगळं तिथं जर सिम्बॉल आलं तर थोडी अडचण होते. पण तरी आता सिम्बॉल कुठलं घ्यायचं बघूया, आता अजून ठरवून नाही. पण बीजेपीच्या चिन्हावर लढवायची वेळ आली तर तुम्ही लढवणार का? बीजेपीच्या जर त्याचा निर्णय घेऊ. मागच्या वेळेला आम्ही समोर लढलो होतो आम्ही. आरपीआय म्हणून आम्ही लढलो होतो आणि आरपीआय ला त्या ठिकाणी ऑफिस देण्यात आलं होतं. आरपीआयचा ग्रुप पण आमचे 5 नगरसेवक निवडून आले होते. गटनेता त्याप्रमाणे आणि गट नेता त्या ठिकाणी आमचा होता. टेक्निकली जरी ते त्या समोर असलो आरपीआय म्हणून आम्ही तिथे लढणार आहोत. बिहार आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही पैसे देऊन निवडून आला असं पवार साहेब म्हणाले. बिहार आणि महाराष्ट्रामध्ये मतं विकत घेऊन तुम्ही निवडून आला असं पवार साहेबांनी आरोप केला की आजच्या निवडणुका होत असतील तर अवघड आहे. पवार साहेबांनी सुद्धा अनेक निवडणुका ते लढलेले आहे. त्यामुळे लोकांना जे हवं आहे मते मिळवण्यासाठी जे काय करणं आवश्यक आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. आणि पवार साहेब सरकारमध्ये असताना त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे निर्णय त्यांनी शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी, इतरांसाठी निर्णय घेतलेले आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा ते सत्ताधारी पक्षाला तो अधिकार आहे. त्यामुळे मतं विकत घेण्याचा काही विषय अजिबात नाही आहे. त्यांनी सुद्धा लोकांना सांगायला पाहिजे आम्ही एवढे पैसे देतो. हे तर 10,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत तर आम्ही 50,000 रुपये ते देतो असं त्यांनी सांगून त्यांनी मतं मिळवायला पाहिजे होती. पण त्यांना ते काही ते जमलं नाही आहे. त्यांना जे जमलं नाही ते आम्हाला जमलेलं आहे. त्यामुळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे निर्णय घेतले गेले. आता आपण पण उदाहरण दिलं की मध्य प्रदेशमध्ये पण योजना जाहीर झाली, लाडकी बहीण. आपल्याकडे लाडकी बहीण आणि बिहारमध्ये 10,000 रुपये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या योजना जाहीर नाही. योजना निवडणुकीच्या नाही, अगोदरपासून त्या होत्या. म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही धोक्यात आली सर. आणि शासकीय तिजोरी तुम्ही मतं विकत घेतली असा आरोप. झोपडपट्टीत पैसे वाटून मतं मिळवायची. नाही, मतं मिळवायची आम्हाला लोकशाहीमध्ये मतं मिळवण्याचा आम्हाला अधिकार आहे. मतं मिळाले नाही तर आम्ही निवडून येणार कसे? प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. काय आपण लोकांना द्यायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मतं विकत घेण्याचा काही प्रश्न नाही आहे. त्यांचा कर्नाटकमध्ये सरकार आहे, तेलंगणामध्ये सरकार आहे, त्यांचं हिमाचलमध्ये सरकार आहे काँग्रेसचं, तिकडे ममता बॅनर्जींचं वेस्ट बेंगॉलमध्ये सरकार आहे. त्यांनी लोकांना हे सांगावं. आता वेस्ट बेंगॉल सुद्धा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा डॉक्टरांवरचे अत्याचार, गुंडगिरी, लॉ अँड ऑर्डर अत्यंत खराब आहे. त्यामुळं जनता त्या ठिकाणी आता ममताना थोडीशी त्यांच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण म्हणताय त्याप्रमाणे मतं कशी मिळवायची त्याचं टेक्निक आम्हाला सापडलेलं आहे.
त्यामुळे आम्ही आता शिवराज सिंग चौहान जे आहे ते 4 वेळेला मुख्यमंत्री होते आणि ती योजना त्यांच्या अगोदरपासून जी आहे लाडली बहिणा योजना ही त्यांनी सुरू केलेली होती. अशा योजना आणि गोरगरिबांना मदत करू नये का? एका महिन्याला 1,500 रुपये किंवा 2,000 रुपये, तर गोरगरिबांना तेवढ्या पैशाची मोठी आवश्यकता आहे आणि आपण जर मागणी करतो की त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून. त्यामुळं ठीक आहे, तर त्यामध्ये कुणी आरोप जरी केले तरी आम्ही निर्णय मतं कशी मिळवायची यासाठी आम्ही निर्णय घेतलेले आहे. त्यांनी निर्णय असे घ्यावे, त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पैसे द्यावे. तुम्ही आहात ना, हा शासनाचा पैसा वाटून तुम्ही स्कूलमध्ये देता. नाही, ठीक आहे ना, शासनाचे पैसे म्हणजे आमचेच पैसे आहेत ते, आम्ही त्या शासनामध्ये ठेवलेले पैसे. ते कोकणामध्ये आता शासनाचे माणसं पैसे आहेत. लोकांचेच पैसे आहेत आणि शासनाचे पैसे लोकांचे पैसे शासनात असतात आणि शासन अनेक योजना राबवत असतं, लोकांच्या पैशातूनच ते त्या योजना राबवत मला एक असतात. सांगा, हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? हा नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? मग योग्य आहे का म्हणजे योग्य आहे म्हणून आम्ही निवडून आलो. चला, पुण्यातल्या मुंडवा आता आम्हाला पुढे ऐका ना, जायचं. पुण्यातल्या मुंडवा जमिनीचा वाद सुरू होता. त्याच्यावरनं पार्थ पवारांवरती देखील आरोप झाले की जमीन मूळ महार वतनदार यामध्ये होते. त्यांची आता मागणी की ती जमीन आम्हाला परत मिळावी अशा पद्धतीची ती मागणी करतायत आणि त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं पण नाव पुढे आलेलं आहे. मला वाटतं का तर ते प्रकरण बरंच गाजलेलं आहे आणि मुंडव्यामध्ये महार वतनाची जमीन जी आहे ती जमीन अमेडिया कंपनीने घेतली. त्या अमेडिया कंपनीचे प्रमुख पार्थ पवार आहेत अशी माहिती आहे. पण आता पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये त्यामध्ये पार्थ पवारांना काही माहिती नव्हती. त्यांना कुणीतरी सांगितलं आणि अशी जमीन मिळणार आहे. त्यामुळे काही उद्योग करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी जमीन घेऊन काहीतरी डेव्हलप करण्याच्या संबंधातला एखाद्या कंपनीचा निर्णय असेल तर तो काय अयोग्य असं नाही. पण महार वतनाची जमीन खरेदी करून असा प्रोजेक्ट राबवणं अत्यंत अयोग्य आहे. महार वतनाची जमीन कुणाला विकत घेता येत नाही आणि विकत घ्यायची असेल तर मंत्रालयाची परवानगी आणून ती घ्यावी लागते. त्याला स्थानिक लोकांचा पाठिंबा हवा असतो आणि जर स्थानिक लोकांचा फायदा त्यामध्ये असेल तर जमीन एखादी महार वतनाची पडलेली आहे, शेतीची आहे, त्या शेतीमधून काही त्यांना मिळत नाही आहे. त्यामुळे जर अशी जमीन विकून त्यांना त्याचा 100 पट फायदा जास्त होत असेल तर त्यांच्या लोकांच्या मागणीप्रमाणे शासनाला परवानगी देण्याचा अधिकार आहे. मग शासनाची परवानगी मिळाल्यानंतर त्या लोकांचा किती फायदा होतो त्यांना फसवून नव्हे. जर 1800 कोटीची त्याची किंमत असेल आणि ती 300 कोटीला घेण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्या घ्यायची असेल तर 1800 कोटीला घेतली पाहिजे. घ्यायची असेल तर ती शासनाची परवानगी घेऊन घेतली पाहिजे आणि लोकांचं समाधान होईल अशा पद्धतीने त्यांच्याशी डायलॉग असला पाहिजे. त्यांना फसवून कोणाला तरी अशा पद्धतीने जमीन खरेदी करणं अत्यंत योग्य आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी अशी आहे की महार वतनाच्या जमिनी अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावागावामध्ये सुवर्णांनी बळकावलेली आहे. त्याचा एक आढावा घेण्यासाठी एखादी एक्सपर्ट समिती नेमावी आणि त्या समितीने एका 6 महिन्यामध्ये अहवाल द्यावा आणि कोणत्या गावामधली जमीन अशा पद्धतीने खरेदी विक्री केलेली आहे तर ती जमीन त्यांना परत देण्याच्या संबंधातला एखादा निर्णय घ्यायला हरकत नाही आहे. गावातला जो महार समाज आहे, दलित समाज आहे, बौद्ध समाज आहे तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे किती जमीन महाराष्ट्रातली अशा पद्धतीनं विकत घेतलेली राहणे. अनेक साखर कारखाने सुद्धा आमच्या जमीन उभे राहिलेले आहे. आमचे लोक मुंबईला, पुण्याला आले आणि गावामध्ये काही जमिनीमध्ये काही पीक होत नव्हतं. मुंबईला, पुण्याला येऊन काहीतरी झोपडपट्टीत राहून त्यांनी आपला रोजगार केला आणि त्यांनी आपल्या मुलाबाळांना सांभाळलं. जमीन अशीच ती पडून होती. ती जमीन अनेकांनी अशी बळकावलेली आहे. त्यामुळं किती अशी जमीन होती, त्यानंतर ती किती बळकावलेली आहे याची माहिती शासनाने देण्यासाठी मला वाटतं एखादी समिती नेमावी अशी आपली मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी त्याचं पत्र लिहिणार आहे. आणि या संबंधामध्ये पुण्यामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे असा प्रकार पुन्हा होऊ नये आणि दलितांची फसवणूक होऊ नये असं माझं मत आहे. तर आता एकच प्रश्न घ्या. प्रयत्न केलाय. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी जमीन बाळगवली शासनाची,
विकत केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये तुम्ही मागणी करणार का? नाही, बळकावली म्हणजे अजून बळकावली नव्हती अजून तो चर्चा सुरू होती. खरेदी खत झालं साहेब. नाही, खरेदी खत झालं होतं आणि त्यांची नावं शेअर्स आहेत त्या कंपनीत. नाही, खरेदी झाली होती म्हणजे आता ती ज्या अधिकाऱ्यांनी अशी खरेदी केली ती खरेदी चूक होती. महारवतनाच्या जमिनीची अशी खरेदी होत नाही आहे. तर महारवतनाच्या जमिनी सांगितलं त्या पद्धतीने त्याची खरेदी होती. कुठला कारखाना आहे महारवतनाचा? त्यामुळं ती खरेदी न होताच अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गडबड केलेली आहे. ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. भारत पवार तसा साधा भोळा तरुण आहे, त्याला कदाचित याची माहिती नसावी. त्यामुळे ठीक आहे, तर त्याची पूर्ण चौकशी चालू आहे आणि कुणाला पाठीशी घालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. महायुतीमध्ये दंगा चालू आहे त्या गोष्टी काही कमी करताय का? महायुतीमध्ये जो दंगा चालू आहे, महायुतीमध्ये दंगा सुरू आहे निवडणुकीमध्ये, महायुतीमध्ये जो दंगा सुरू आहे त्यावर काही कविता कराल का? कारण काही तिन्ही नेते एकमेकांमध्ये भांडणं करतायत, त्यांना एक सांगताल काय कवितेच्या माध्यमातून? म्हणजे या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष होणार आहे नंगा. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष होणार आहे नंगा, म्हणूनच महायुतीचा चालू आहे दंगा. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.